कशी झाली मॅगी? तर इथं आई बघा आमची गव्हाचं दळण दळत आहे. त्यासाठी गहू निवडत आहे सुपात आणि पाकडत पण आहे. काय घाण नाही ना मग गव्हात? नाही, स्वच्छ आहे. तर गहू निवडून झाल्यानंतर आई आमची चहा पित आहे बघा. इथं मी आईला चहा करून दिलेला आहे मस्तपैकी आलं घालून. तर आई आमचा चहाचा आस्वाद घेत आहे. आणि शेंगा कशा आहेत? खायच्या आधीच खा की. खा. शेंगा कशा आहेत? तर आज घरी शेंगा उपटलेले आहेत, त्या चांगली खात बसलेली आहे. निघल्या का नाही? निघल्या का नाही? काढ लवकर. निघलं नाही अजून, अजून निघायचे. खा. तू बोल. काय करायला लागते घाऱ्या करताना? भोपळा खेचायचा, हां, गुळ घालून शिजवायचा, मग त्यात गव्हाचं पीठ घालायचं. जेवढं मावल तेवढं. गव्हाचं, कोण तांदळाचं, डाळीचं असं मिक्स घालते. आणि मग मळायचं आणि प्लॅस्टिकवर थापायचं आणि तळायचं. जास्त कणिक झालं तर ते पण गोड लागतं. तेल तापलेलं आहे, तेलात घाऱ्या सोडत आहे. इथं प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे, त्याच्यावर घाऱ्या छान तापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला कितपत घारी लहान किंवा मोठी करायची असेल त्यानुसार गोळा घ्यायचा आहे आणि त्यानुसार प्लॅस्टिकच्या पिशवीवर ती थापून घ्यायची आहे. आणि एक एक घारी झाल्यावर तेलात तळून घ्यायचे आहे आणि दोन्हीकडे उलटून पालटून एकसारखे दोन्ही साईडने तळून घ्यायचे आहेत. आणि तळून झाल्यावर साईडच्या चाळणीत काढून ठेवायचे आहे, म्हणजे तेल व्यवस्थित नितळतं. चला तर अशाच प्रकारे आपण सर्व घाऱ्या तळून घेऊ. हे बघा, इथं गरमागरम घाऱ्या तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.